ओम नाम जपता वाटे, ओम नाम जपता वाटे, साकार पाहणे परिपूर्ण ब्रह्म आणि तुझ्या या चरणावर आत्मसंपूर्ण गुरु मार्कंड्याची दाटविला बाप्पा, त्या गुरु मार्कंड्याची दाटविला भक्त ध्रुव तोडपती अन कैसेची दाटवी बाप्पा मधप्रती सावित्री महात्मा फुले, धन्य सावित्री महात्मा फुले, शिक्षणाचे द्वार करून या फुले आणि साक्षर केला तिची बाया मुले म्हणून फुला घटनेचे शिल्पकार, धन्य बाप्पा घटनेचे शिल्पकार, दया करते विश्वरत्न आंबेडकर अन दूर केला बहुजनातील अंधकार शांतीच्या गरुड महाकारुणी तथागत गौतम बुद्ध, त्याचप्रमाणे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती संभाजी महाराज, त्याचप्रमाणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, तुकाराम महाराज, तसेच गाडगे महाराज, त्याचप्रमाणे आई रमाई, आई भीमाई, आई जिजाऊ, आई सावित्री या सर्वांच्या चरणी त्यावर मानणार आणि म्हणून मला माहीत आहे वस्ताद माझे गुरु सुभान, वस्ताद माझे गुरु सुभान, बाबूराव वसंता सोबती भूषण, शाहीर मुकेश हात जोडून करतो वंदन माझ्या Yeah.
कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात त्या कार्यक्रमाच्या आराधना दैवतेच्या पूजनानंच होत असते आणि आजच्या या कार्यक्रमाची आराधना दैवत श्री गणराया, कारण त्या गणाच्या पूजनाशिवाय कोणत्याच कार्याला सुरुवात करता येत नाही किंवा आमच्या हिंदी संस्कृतीमध्ये केलं का नाही. पूजा कोणती असं पण त्यामध्ये सर्वप्रथम पूजन या गणपतीची त्या गणाचीच होते आणि म्हणून या गणाच्या पूजा करता घेतलेले एक सुंदर कर्ज आहे. सुनरी पवन पवन पुरवैया मरुआ केली आला देवी तू तेरी पाया तुमच्या गावात सुद्धा हनुमंतरायाचं मंदिर आहे आणि यावेळेस या मौसममध्ये त्या मंदिरामध्ये सकाळी सकाळी काकड आरती येते आणि त्या काकड आरती मध्ये पहिलीच नाही पहिलीच होवी की उठा उठा सकाळी तो वाक्य स्मरा वागत होता रिद्धी सिद्धीचा नायक तो संकटी पावतो रिद्धी सिद्धीचा नायक तो संकटी पावतो. अशा या गणना नायकाविषयी या गणाच्या माध्यमातून काय सांगायचं आहे ऐका. माणसाच्या डोक्यातून रीती सिद्धी गेली तर माणूस एकदम भयासारखा करायला लागतो. जिथे जे बोलायला पाहिजे ते बोलणं विसरून जातो. त्याचा करता समजून जातो त्याच्यातली रीती सिद्धी चालली गेली आणि खरा ब्रह्मच म्हणजे बुद्धी म्हणजे खरा ब्रह्म. आणि म्हणून या विषयी मला काय बोलायचं आहे.
अरे जे पिंडीच्या ब्रह्मांडी पिंडामध्ये जे आहे ते ब्रह्मांडामध्ये भाई बापा या पिंड ब्रह्मांडाचा रचयिता आणि शिव गौरी म्हणतात शंकर आणि पार्वतीच्या लग्नाच्या वेळेस त्या गणाची पूजा केली होती मग तो गणपती असेल आम्हाला माहित आहे की गणपती शिवशंकराचा मुलगा मग ज्याचा मुलगा गणपती त्याची पूजा लग्न आवडत कशी विचार करण्यासारखी गोष्ट आहे त्या नावाच्या माध्यमातून सांगायचं आहे त्या आधी गणनादेवीला रंग रूप नाही त्याला अरे पार्वतीचे लावता लग्न तेव्हा होता गणा महादेवाचे लग्न ते नावीला गेला आधी आधी तो गणाला तुला म्हणे सोहम त्या गणाची पूजा केली गेली आणि म्हणून मला काय या विश्वाची निर्मिती 5 तत्वावर झाली है सारी दुनिया का तू ही करवणार है बिना तेरे ना किसको लगा पा रहे तेरे पर्वत से तारे वगैरे खडे तेरे सत्ताचे सागर जनामा बडे परमेश्वरा तुझ्या वाटून हा पाण्याचा पत्ता सुद्धा हलू शकत नाही जिकडे तिकडे भरून लागतायत म्हणून आमची तुमची सुद्धा निर्मिती झाली 5 तत्व आईच्या गर्भामध्ये आले तेव्हा हा मासाचा गोळा तयार झाला शरीर मेल्यानंतर सर्व मानव पेटवल्या का 5 तत्व जसे मला येतात तसेच वापरत जातात अग्नि तत्व अग्नीमध्ये विलीन जल तत्व जलामध्ये वायू तत्व वायूमध्ये अशा प्रकारे जिथून हे 5 तत्व पुढे त्या ठिकाणी वापरत जातात म्हणून गणाच्या माध्यमातून काय सांगायचं आईच्या गर्भामध्ये जेव्हा होतो की भगवान मुझे इस जिंदगी में भूल न जाऊंगा तुम्हें कभी जिंदगी में परमेश्वरा आईच्या पुत्रातून बोलला का रे बाबा पण तसा माणूस गर्भाच्या बाहेर येतो तर केव्हा 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 तुला कुठं म्हणलं होतं विसरला रे काळ्या डोळीचा देवान माणूस त्या परमेश्वराचं नाव विसरला म्हणून अरे पंचतत्व तुम्ही बसून माझा कार्यक्रम बघून राहिला ऐकत आहात ही श्रवण भक्ती काना ऐकून राहिला मी बोलून या ठिकाणी कार्यक्रम करवला हिचा नाव आहे कीर्तन भक्ती दास्य भक्ती ते हनुमंतानंतर निसर्ग भक्ती अर्जुनाने अशा प्रकारे आहे शेवटची भक्ती असतो निवेदन 9 प्रकारच्या भक्ती आणि त्याच्यातला माझा हा प्रकार आणि म्हणून या जगाच्या माध्यमातून काय सांगायचं राजा
आणि शेवट ज्यांना आम्ही गुरु मानतो नाही बापा गुरु करण्याकरता कुठे गेलो नाही वडिलांनाच गुरु मानून शायरीला सुरुवात केली आणि माझा प्रथम कार्यक्रम तुमच्या गावाला लागून जो साधेबर्डी गाव आहे तिथून सुरुवात त्या ठिकाणी सुरुवात आणि म्हणून माझ्या गुरुविषयी माझ्या वडिलांविषयी दोन शब्द थोडक्यात सांगतो गोड करून घ्यावे चला बाबूराव संतती है ये पहचान सुबह मेरे सपने निशान बाबूराव संतती है ये पहचान ये वरदान बढ़ाए दो हम गना ये वरदान आना है तुझको देने ब्रह्म ज्ञान राजा